प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। दुसरा प्रश्न असा आहे की रेल्वे केंद्र सरकारची आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये रेल्वेच्या विशेषतः मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये विकासाकरता खूप काम त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे। त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं मी खरं तर मनापासून अभिनंदन करीन। परंतु प्रवाशांची संख्या एवढी वाढत चाललेली आहे। कल्याण ते कसारा रोज 11 लाख पेक्षा जास्त प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करतायत। मेलगाड्यांची संख्या वाढली, बाहेरगावच्या गाड्यांची संख्या वाढलेली आहे। आपण 5वा 6वा ट्रॅक पूर्ण केलेला आहे। पण प्रवासी संघटनांच्या काही मागण्या आहेत। एक मागणी अशी आहे की मुंबईचं एक वेगळं डिव्हिजन केली पाहिजे उपनगराच्या रेल्वे प्रवाशांकरता। त्याचा एक निर्णय घेण्याची वेगळी एक यंत्रणा पाहिजे। त्याचबरोबर 15 डब्यांच्या गाड्या मध्य रेल्वेवर या मोठ्या प्रमाणावर चालवल्या जात नाहीयेत। आणि त्यामुळे माझा दुसरा प्रश्न असा आहे की माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटना यांची एक विस्तृत बैठक या सगळ्या विभागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या युद्ध पातळीवर सोडवण्याकरता, त्यातल्या ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता येणाऱ्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि माननीय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सरकार बैठक आयोजित करणार का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। माननीय मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, आमचे सहकारी अतुल भातखळकर यांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आज लक्षवेधी मांडलेली आहे। हा राज्य शासनाचा जरी विषय नसेल तरी महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि राज्याचा परिवहन मंत्री या नात्यानं माझ्याकडे रेल्वे संदर्भात सुद्धा काही कामकाज येतं आणि त्याचाच एक भाग म्हणून या विषयावर या लक्षवेधीच्या सूचनेला मी उत्तर द्यायला उभा आहे। अध्यक्ष महोदय, अतिशय भीषण अपघात 9 जून रोजी मी ज्या जिल्ह्यातून निवडून येतो त्याच जिल्ह्यातील उमरा स्थानकादरम्यान ही घडली आणि जवळजवळ जागेवर 4 प्रवासी आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर 1 प्रवासी असे 5 प्रवासी मृत्युमुखी पडले। 9 जणांवर जखमी असल्याकारणाने उपचार चालू होते। अध्यक्ष महोदय, त्या भागातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले आणि आमचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं अजून कौतुक करेल की ताबडतोब त्यांनी सर्व जखमींना वेगवेगळ्या इस्पितळामध्ये दाखल केलं। ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये काही जखमींना दाखल केलं तर काही अत्यवस्था असल्याकारणाने त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर इस्पितळात दाखल केलं। त्यावेळी लोकप्रतिनिधींनी हा विचार केला नाही की जखमी झालेल्या रुग्णांचा उपचाराचा खर्च कोण करेल, परंतु स्वखर्चानंही काही लोकप्रतिनिधींनी तो खर्च केला। रेल्वेच्या माध्यमातून त्यांची जी समिती आहे त्या समितीचे निकष आल्यानंतरच त्यामध्ये मृत लोकांना आणि त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना रेल्वेच्या नियमाप्रमाणे पैसे देण्यात येतात। परंतु शेवटी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे। अतुल भातखळकर साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी पहिला उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महोदय, आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतोय की रेल्वेमध्ये जी प्रवाशांची संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। आपण मेट्रो ह्या MMR क्षेत्रामध्ये चालू केलेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जास्तीत जास्त ह्या गोष्टींकडे लक्ष देतात की मुंबई उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या बघतात जास्तीत जास्त MMR क्षेत्रामध्ये मेट्रोच्या लाईन जर आपण चालू केल्या तर प्रवासी संख्या रेल्वेवर जो लोड आहे तर कमी होईल आणि प्रवासी संख्या घटेल। परंतु तसं चित्र मात्र होताना दिसत नाही आहे, कारण दिवसेंदिवस MMR क्षेत्रातील लोकसंख्या शहरीकरणामुळे वाढतच चाललेली आहे आणि त्यामुळे रेल्वे पकडण्यासाठी लोक कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी गर्दी वगैरे असताना आपल्या भविष्याचा किंवा आपल्या जीवाचा विचार न करता लटकून प्रवास करतात अध्यक्ष महोदय। आणि मुंबईची दुर्घटना सुद्धा तशीच आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चाही केली आणि चर्चा केल्यानंतर असा काही आपल्याला एखादा निकष लावता येतो का की जेणेकरून
एसीचे जे रेल्वेचे दर आहेत तेच दर ह्या साध्या लोकलला सुद्धा लागू करून ते दरवाजे जर बंद झाले तर दरवाजाहून लटकून पडणाऱ्यांची जी प्रवाशांची संख्या आहे ती कमी होईल आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक चर्चा माननीय रेल्वे मंत्र्यांशी करताय आणि त्या बाबतीतला निर्णय होईल. त्याचबरोबर भातखळकर साहेबांनी जो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की खासगी आस्थापना सुद्धा मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. आपण आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे की अर्धा एक तास जरी तुम्ही उशिरा आलात तरी नंतर 5च्या ऐवजी 6 किंवा 6च्या ऐवजी 6:30 वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसची वेळ तुम्हाला वाढवून देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होते का त्या वेळेवर याचा सुद्धा विचार सरकार न केला आणि तशा प्रकारचा निकष लावलेला आहे. खासगी आस्थापनांच्या बाबतीत निश्चितपणे त्यांनी जी सूचना मांडलेली आहे आपल्याला एक खासगी आस्थापनांच्या सेवा जे वेळ आहे त्यांचे ते बदली करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना